नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख स्वागत करतो। इकडून तिकडून 6 महिन्यामध्ये एक आदिवासी विभागाची भरती जाहीर झाली आणि ती भरती पण अशा कंपनीला दिली की ती ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे आणि आतापर्यंत ज्या 7-8-10 परीक्षा घेतलेल्या 7-8 राज्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहे। हायकोर्टाचा निकाल पण आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये TCS IBPS मार्फत होणारी परीक्षा डायरेक्टली ॲप्टेक्स सारख्या फ्रॉड कंपनीला कशी दिली गेलेली आहे हे आपण पाहणार आहोत आणि कंपनी किती फ्रॉड आहे डिटेल A to Z तुम्हाला अगदी हायकोर्टच्या निकालाच्या प्रतिसह तुम्हाला मी सगळं काही देतो। ठीक आहे, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। पहा, तत्पूर्वी आपण जर वेबसाईटवर गेले, ठीक आहे, वेबसाईटवर गेले तर ही आपली आता यावर मी कालच व्हिडिओ घेतला होता की फॉर्म कसा भरायचा। ठीक आहे, फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ घेतला नाही घेतला तोच संध्याकाळी हा मेसेज आला, चौकीदार सरळ सेवा पद भरती करता ऑनलाईन अर्ज मागवण्याची कारवाई काही कारणास्तव तात्पुरती स्वरूपात थांबवण्यात येत आहे। म्हणजे सरकारनं अशी कंपनी निवडली की जी कंपनीची स्थापना फक्त आणि फक्त घोटाळे गाणी घपले करायसाठी झालेली आहे। आता ही इकून तिकून आलेली भरती 10वीच्या बेसवरती अख्ख्या महाराष्ट्रातील ग्रॅज्युएशन झालेले पोरं MPSCची पोट भरायसाठीची नोकरी होती ही, याच्यात काय खूप जास्त पगार होता का? पण ती देखील संधी हिरावून घेतलेली आहे आणि अशा फ्रॉड कंपनीला केलेली आहे, पहिल्याच दिवशी केलेली आहे। ठीक आहे, उद्या जर समजा ही वेबसाईट चालू झाली आणि फॉर्म जरी भरणं चालू झाले तरीही ही कंपनी फ्रॉड आहे आणि कशा कशा पद्धतीने या कंपनीने आतापर्यंत घोटाळे केलेले आहे सगळे डिटेल दाखवतो मी तुम्हाला। ठीक आहे, आदिवासी विकास भरती घाईघाईमध्ये सरकारनं काय केलं की काही पाहिलं नाही किंवा या कंपनीनं फ्रॉड करून हे टेंडर जिंकलेलं आहे, बाकीच्या जसं राज्यामध्ये जिंकलेलं होतं। विद्यार्थ्यांचं भवितव्य सुरक्षित करणे आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मी हा व्हिडिओ घेतोय आणि जी ब्लॅकलिस्टेड या कंपनी आहे, इतिहासात आलेली कंपनी, आतापर्यंत ब्लॅकलिस्टेड झालेली कंपनी आता महाराष्ट्रातील म्हणजे संवेदनशील भरतीसाठी पात्र आहे का? आता याच्यामध्ये कंपनीचं प्रोफाईल पाहूया। कंपनीचं प्रोफाईल पहा, अतुल निशार यांच्याकडे आहे, मुख्यालयाचं मुंबई आहे, IT क्षेत्रामध्ये काम करते आणि राकेश झुंझुनवाला बिग बुल यांनी काय केलेलं आहे की या कंपनीमध्ये शेअर्स वगैरे घेतलेले आहे। त्याचं विकिपीडिया पेज ठीक आहे, हे विकिपीडिया पेज आहे, ही कंपनी आहे। आता ही लिंक मी तुम्हाला स्वतः म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल मी। हे डॉक्टर रानू CEO वगैरे जे तर यांनी ही कशा पद्धतीने केलेली आहे, कंपनी स्थापन केलेली आहे काय नाही, ही सगळं तुम्हाला मी त्याच्यात देऊन टाकेल। ठीक आहे, नंतर या कंपनीनं फ्रॉड कसे केलेले आहे, कोणकोणते सॉफ्टवेअर वापरून काय काय फ्रॉड होतं, आयसोलेशन काय करतात, इंटरनेट बंद करावं लागतं नाही करावं लागत, हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगतो मी। ठीक आहे ना, आता काही राज्य आहेत की जिथं ही परीक्षा जी आहे ना तर ती या कंपनीने घेतलेल्या सगळ्या वादग्रस्त झालेल्या आहेत आणि परीक्षा रद्द ठेवलेल्या आहेत। उत्तर प्रदेशला त्यांनी 2018-19 मध्ये पॉवर कॉर्पोरेशनची इंजिनियरची ज्युनियर इंजिनियरच्या परीक्षा घेतल्या होत्या आणि तिथं सिस्टम हॅकिंग झालं होतं। सिस्टम हॅकिंग म्हणजे आपण जसं एनीडेस्क वापरतो, ठीक आहे, या सिस्टमवरून दुसऱ्या सिस्टमवर जाऊ शकतो, राईट? तर तसं एक काय म्हणतात की त्याला माझ्याकडे आहे कोणतं सॉफ्टवेअर आहे त्यांचं, ते खाली लिहिलेलं आहे मी, ॲमी फ्रेंडली असं काहीतरी सॉफ्टवेअर आहे। हा ॲमी ॲडमिन हे उत्तर प्रदेशातील केंद्रावर संगणकावर रिमोट ॲक्सेस वापरण्यासाठी वापरलं होतं। म्हणजे याच्यावरची बाहेरून पेपर सोडवण्यात आलेले होते आणि ज्या वेळेस एक्झाम होत असते तर त्या सेंटरचं इंटरनेट आयसोलेट करावं लागत असतं। आपण जे इंटरनेट वापरतो त्याच्या व्यतिरिक्त त्या सेंटरचं इंटरनेट असायला पाहिजे। प्रत्येक सिस्टमला MAC ID आणि IP ॲड्रेस असतात, म्हणजे पुढे चालून जर समजा काही चेक करायचं असेल तर तो कोणत्या विद्यार्थ्याचा आहे, ऑडिटसाठी या गोष्टी असतात, तर हे ऑडिट केलं जात नाही। इंटरनेट आयसोलेट या कंपनीकडून केलं जात नव्हतं आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम यायचा। आता सदरील संदर्भातील पुरावे आपल्याकडे आहे। हे बा, नाशिकच्या मागच्या वेळेस ज्यावेळेस भरती आली ती 6 महिन्यापूर्वी आदिवासी विभागाचा जे आहे हा व्हिडिओ आहे, कधीचा 1 महिन्या अगोदरचा आहे। नाशिकच्या आदिवासी विकास भवनामध्ये शेकडो विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन झालं होतं, ते याच कंपनीच्या विरोधात झालं होतं। ठीक आहे, या व्हिडिओची देखील मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतो। देन आणखी एक आहे, कुठला आहे हे, हा दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये लॉची जी टेस्ट होती, LLBच्या ज्या परीक्षा होत्या तर त्या परीक्षेमध्ये सुद्धा पेपर फुटी जी आहे ना तर ती याच्यामध्ये झालेली होती। हे याच्यामध्ये दाखवतो मी तुम्हाला, या सगळ्या लिंक ज्या आहेत ना तर त्या लिंक तुम्हाला मी पाठवून देतो, मी काळजी करू नका। ठीक आहे,
तर ही पहिली परीक्षा होती याची कुठली, उत्तर प्रदेशची. आणि उत्तर प्रदेशच्या सरकारनं त्यावेळेस यांना काय केलं होतं की बॅन केलेलं आहे. उत्तर प्रदेश सरकारनं ॲप्टेक या कंपनीला कायमचं बॅन केलेलं आहे, ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे. नंतर 2017-18 मध्ये राजस्थानमध्ये पोलीस कॉन्स्टेबलच्या भरतीमध्ये ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता विचार करा, कोणत्याही राज्याची पोलीस कॉन्स्टेबलची परीक्षा भरती जर होत असेल तर ती किती होती. ही सगळी प्रक्रिया जी आहे ना तर ती रद्द करावी लागली होती. बाय द वे, उत्तर प्रदेशमध्ये आता 2029 निवडणूक पाहता कमीत कमी 50,000 पोलीस भरती जी आहे ना तर ती होणारच आहे. ठीक आहे न, आता ते कशामुळे होणार आहे तर ते तुम्हालाही समजलं असेल कदाचित. ठीक आहे. नंतर दिल्लीची 2018ची परीक्षा झाली होती. दिल्ली विद्यापीठाची LLBचा प्रवेश पेपर जो आहे तर तो देखील याच कंपनीने घेतला होता आणि तो देखील पेपर फुटला होता. जम्मू काश्मीरमध्ये आता 2022-23 मध्ये हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं, कारण 1200 पोलीस सब इन्स्पेक्टरच्या जागेमध्ये या परीक्षेमध्ये घोटाळा झाला होता. 1200 जागा, त्या लोकांना जॉईनिंग पण दिली. याच्यातले भरपूर असे आहे, 15-16चे पण अशा काही केसेस आहे की त्या लोकांना 2020 पर्यंत काम केलं, नंतर मग त्यांची चौकशी लागली तर त्यामधून त्यांच्या नोकऱ्या गेल्या. अशा पद्धतीचं ही कंपनी होती. आणि आसाममध्ये 2020 मध्ये सिंचन विभागाच्या भरतीमध्ये गैरप्रकार जो आहे ना तर तो आढळलेला आहे. आणि न्यायालयानं, हायकोर्टनं काय केलेलं आहे की या कंपनीला दंड देखील ठोठावलेला आहे. आतापर्यंत TCS आणि IBPS मध्ये त्या कंपनीला कधी दंड ठोठावायची गरज किंवा दंड लावण्याची गरज पडलेली नाही आतापर्यंत. दिल्ली उच्च न्यायालय परीक्षेतील अनियमिततेसाठी ॲप्टेक लिमिटेड कंपनीला 10 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. याचे देखील मी तुम्हाला दाखवतो. हे बा, ॲप्टेक कंपनीचा हे बॅन झालेला आहे. हा ॲप्टेक बॅड ट्रॅक रेकॉर्ड कंडक्टिंग एक्झाम, हिअर इज द लिस्ट. ही लिस्ट दिलेली आहे. याच्यामध्ये हे पहा, जम्मू काश्मीरमध्ये ॲप्टेक कंपनीला दिलेलं होतं JKSSB. ठीक आहे, सिलेक्शन बोर्ड ग्रँटेड त्यांनी केलं होतं. आणि त्यांनी नंतर बऱ्याचशा विभागामध्ये 2018 मध्ये हायर्ड बाय उत्तर प्रदेशमध्ये पॉवर लिमिटेडचं मी तुम्हाला सांगितलं ते आहे. देन 2020 मध्ये देखील आसामचं इरिगेशनचं जे आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी घोटाळा केला होता. 2022 मध्ये हे झालं होतं, राईट. फाउंडर आणि हे जे तर यांच्यावरती देखील आलं होतं. हा, आणि हा आहे हायकोर्टचा निकाल. ठीक आहे, रिट पिटिशन जे आहे तर ती हायकोर्टच्या निकालाची आहे. रमेश सिन्हा यांच्या बेंचने दिलेली होती. हे वरती पाहू शकता तुम्ही. हे पहा, ॲप्टेक लिमिटेड. ठीक आहे, ॲप्टेक लिमिटेड उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, त्या ज्युनियर इंजिनियरच्या ज्या घटना झाल्या होत्या ना तर याच्यामध्ये या कंपनीला 10 लाखाचा दंड जो आहे तर तो लावण्यात आला होता. न आता येऊया पुढचं, अलाहाबाद उच्च न्यायालयानं. ठीक आहे, जम्मू काश्मीरमध्ये तर त्यांनी 1200 जे PS आहे तर त्यांचं कंत्राट आणि हे जे दिलेलं होतं, इतिहास या कंपनीचा डागाळलेला आहे. आणि 8 डिसेंबर 2000 रोजी परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले होते. जे लोक भरती झाले होते ना त्यांना देखील त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या. अलाहाबाद न्यायालय कंपनीच्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया सुरू ठेवण्यास मंजूर दिली. म्हणजे आता सध्याचे जे कर्मचारी आहे ना तर त्यांच्या विरुद्ध काय आहे की केसेस चालू आहेत. उद्या जर समजा आदिवासी विभागाची भरती प्रक्रिया, आता हे समजा वेबसाईटवरती तर दाखवत आहे की बाबा आता बंद आहे, उद्या ही परीक्षा जर या कंपनीने जर घेतली तरीही अशा प्रकारचा घोटाळा होणार नाही याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. ना आता हा जो काय म्हणता येईल की हे जे प्रकरण आहे तर हे फार अतिशय गंभीर आहे. एकतर अगोदरच काय म्हणता येईल की जाहिराती येत नाही आणि इकून तिकून जाहिराती जर आल्या आणि त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीचे जर पेपर फुटी जर आणि जर समजा असे घोटाळे होत असेल तर पोरांनी करायचं काय. TCS IBPS सारखे एवढं स्ट्रॉंग नेटवर्क असणाऱ्या कंपन्या त्यांच्यामध्ये सुद्धा हेरंदेर घटना होत असतात. मग अशा ज्या छोट्या कंपन्या आहेत तर त्यांना कंत्राट देणं हे सरकारनं फार चुकीचं केलेलं आहे. आता बाकी यामध्ये IP ॲड्रेस आहे आणि MAC ॲड्रेसची ना तर ती नोंद ठेवत नाही, नेटवर्क पोर्ट सुरक्षित ठेवत नाही, बाकीच्या बाहेरच्या इंटरनेटला त्या परीक्षा सेंटरच्या इंटरनेटसोबत ते आयसोलेट करावं लागतं, ते होत नाही. VPN जे आहे VPN पण होत नाही. प्रशासकीय कारवाई याच्यावरती काय झालेली आहे, ॲप्टेक लिमिटेडला 2019 पासून 3 वर्षासाठी काय यादी टाकलेला आहे आणि 2022ला यांच्यावरती जी ब्लॅकलिस्ट आहे तर ती निघालेली होती. म्हणून JKSSB म्हणजे जम्मू काश्मीरचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं होतं की बाबा जे जम्मू काश्मीरचे जे लोक आहेत तर ते खरेदी करून घेतले आणि सांगितलं की बाबा कंपनी ब्लॅकलिस्टेड नाही आहे, ब्लॅकलिस्ट 3 वर्षासाठी होती, आता झाली आणि नंतर मग त्यांनी हे केलेलं. CBIची चौकशी चालू आहे. यांनी रेल्वे भरतीमध्ये पण घोटाळा केलेला आहे. पेपर फुटीमधील ॲप्टेक कर्मचाऱ्यावर CBIने गुन्हे दाखल केलेले आहे. ठीक आहे,
आता हे काय करतात की ज्यावेळेस बिडिंग होती की कोणत्या कंपनीला मिळायला पाहिजे, तर त्यावेळेस त्या बिडिंगमध्ये काय करतात की फेरफार करतात. कंपनीला सामावून घेण्यासाठी काय सांगतात की बाबा आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ वगैरे, म्हणजे फ्रॉड करतात, भ्रष्टाचार करून ही कंपनी काय करते की बीड विकत घेते, म्हणजे जिंकते ती. TCSच्या ऐवजी यांना मिळालेलं आहे तर ते आहे ना. आता महाराष्ट्रामध्ये पहा, नाशिकमध्ये आंदोलन झालं 2023च्या भरतीमध्ये. विद्यार्थ्यांनी ॲप्टेक गो बॅक असं आंदोलन केलं होतं आणि विद्यार्थ्यांनी त्यावेळेस देखील मागणी केली होती की MPSC मार्फतच व्हायला पाहिजे. TRT बार्टीच्या ज्या एक्झाम आहे तर ते याच कंपनी मार्फत झाल्या होत्या आणि त्यामध्ये देखील आलं होतं. आणि आता ही जी भरती होणार आहे, ठीक आहे, ज्या राज्याला म्हणजे ज्या कंपनीला 7 राज्यांनी नाकारले तिला महाराष्ट्रात कंत्राट देणे हे योग्य आहे का, संशयास्पद नाही का? आणि आजच आपण पाहिलेलं आहे की आजच भरती प्रक्रिया सुरू होऊन आजचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी असं येतं की बाबा भरती प्रक्रिया थांबवलेली आहे. कोणत्या तोंडानं आणि कोणत्या येणं सरकारवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवावा. प्रशासनाची ही इज्जत नाही का, सरकारची इज्जत जाणार नाही का? सरकारच्या कामावर जनतेचा विश्वास कसा राहील, उत्तर देण्याची ही वेळ सरकारची आहे. ठीक आहे, भरतीनंतर घोटाळा उघडकीस आला तर प्रशासनाचा विश्वासच उडेल, वेळेचं नुकसान होईल. आता विद्यार्थी एवढं मेहनत करून, कोर्सेस करून, क्लासेस करून सगळं आपलं म्हणजे काय करतील की या भरतीसाठी वेळ देणार आहे, टाइम, मनी, एनर्जी सगळं देणार आहे. उद्या जर भरती समजा असं जर घोटाळा झाला आणि याच्यात जर अटकलं, एखाद्या 2 पोराला जर लागली समजा जागा, ठीक आहे, मेहनतीनं लागली, काही असे लागले, सगळ्या पोरांच्यावरती टांगती तलवार आहे ना, आणि किती पोरांची मेहनत वाया जाणार आहे. त्यामुळं ही जी आहे तर आणि त्यामुळे काय की विद्यार्थ्यांची वयोमर्यादा जी ओलांडून जाणार आहे, ते दुसरं काय करू शकतात ते पण आहे ना. आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळ्या लिंक ज्या आहेत तर त्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. या सगळ्या ज्या लिंक मी तुम्हाला टाकलेल्या आहेत ना, तर त्या या सगळ्या लिंक तुम्हाला मी शेअर केलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता. तसंच जर तुम्ही गुगलवरती गेले आणि गुगलवर तुम्ही जर नुसतं एवढं जरी टाकलं, ठीक आहे, लिस्ट ऑफ ॲप्टेक कंपनी फ्रॉड एक्झाम एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला त्यांची सगळी यादी येऊन जाईल. तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी त्यांनी फ्रॉड केलेला आहे सगळी येऊन जाईल. माझा प्रामाणिक प्रयत्न विद्यार्थ्यांमध्ये नाराजी, गोंधळ किंवा अराजकता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि जे व्हिडिओ पाहतील त्यांच्या मनामध्ये पैदा करायचा बिलकुल नाही आहे. सत्य जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल अवेअर राहावं, याच्यासाठी मी हा व्हिडिओ घेत आहे. बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.